मी रोहिणी श्रीकांत भोसले म्हणजे भोसले सर यांची मोठी सून। भोसले सर तुमच्यापैकी कोणाचे गुरु असतील, कोणाचे सहकारी असतील, कोणाचे मित्र असतील, असं वेगवेगळं नातं तुमचं त्यांच्याबरोबर असेल, परंतु माझं त्यांच्याशी एक वेगळं स्पेशल नातं आहे। ते म्हणजे मी त्यांची भाची पण आहे आणि त्यांची सून पण आहे। भोसले सरांच्या वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांबद्दल खरं तर मी काय सांगावं, कारण माझ्यापेक्षा कदाचित जास्त वेळ तुम्ही त्यांच्याबरोबर घालवला असेल, त्या गोष्टींबद्दल तुम्ही जास्त जाणता, परंतु एक सून म्हणून त्यांच्याबद्दल मला आलेले अनुभव आणि त्याबद्दल मी आज बोलणार आहे। सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे ते कुठलाही सल्ला देत नाहीत किंवा कुठलाही उपदेश करत नाहीत, तर कुठलीही चांगली गोष्ट असेल तर ते स्वतः आधी आचरणात आणतात, त्यांच्या कृतीत करून दाखवतात आणि त्यातूनच ते शिकवण देतात। उदाहरण द्यायचं झालं तर जर आपली पत्नी सहचारिणी नोकरी करणारी असेल तर घरातल्या कामामध्ये तिला मदत केली पाहिजे। घरातलं कुठलंही काम छोटं नसतं मोठं नसतं, दोघांनी मिळून कामं केली पाहिजे तर संसार सुखाचा होतो, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून करून दाखवलं आहे आणि ते संस्कार त्यांच्या मुलांवर झाले आहेत। त्यामुळेच त्यांच्या या संस्कारांमुळे माझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या सुनेला त्याची खूप मदत होते आणि त्याचं खूप कौतुकही वाटतं। याचप्रमाणे अजून एक सांगायची गोष्ट तर स्त्री गुरु समानता, ह्या गोष्टी फक्त बोलायच्या नसतात, तर त्या काही गोष्टींना घरातून सुरुवात करायची असते। हीच गोष्ट आमच्या मामांनी केली आहे। आमच्या घरातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये स्त्रियांना समान संधी, समान हक्क असतात कुठल्याही क्षेत्रामध्ये। त्यामुळे आमच्या घरातल्या लेकी, सुना, नाती सगळ्यांनाच प्रत्येक गोष्टीमध्ये समान संधी असते। आमच्या घरातल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही कदाचित त्याची प्रचिती तुम्हाला आलेलीच असेल। आणि सांगायचं म्हणजे आमचं मामा भाचीचं नातं, ते माझे मामा आहेत, मी सून, जरी मी त्यांची सून असले तरी मी त्यांना मामा म्हणते आणि तेही मला माईच म्हणतात। आमचं नातं हे मामा भाचीचंच नातं अजूनही आहे। जेव्हा कधी ते पुण्याला येतात तेव्हा सुद्धा त्यांचं आमचं ऑफिसचं काम डिस्टर्ब होणार नाही याची ते आवर्जून काळजी घेतात। आम्ही त्यांच्यासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो, पण तेव्हाही त्यांचं आमचं ऑफिसचं काम डिस्टर्ब होणार नाही याची त्यांना जास्त काळजी असते। यातली फक्त एक गंमत सांगायची म्हणजे आम्ही दोघेही चहाप्रेमी आहोत, त्यामुळे सकाळी उठल्यानंतरचा पहिला चहा आमचा एकत्र असतो। साऱ्या आठवणी या सांगण्यासारख्या, परंतु तुर्तास इतकंच, मामांना 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा।